नमस्कार, सुप्रभात सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर नेहमीचाच प्रश्न आणि खूप जटिल प्रश्न आहे हा सर्वांचाच, यक्ष प्रश्न म्हणू शकते. तर आपलं पोट, पाठ, जांघा, आपलं सीट, त्याचबरोबर शरीराचा जो आपल्या दंडांचा हा जो भाग आहे हा, ठीक आहे. तर या सर्वांचा व्यायाम होणं खूप गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं जे मास आहे, तुम्ही पाहू शकता माझ्या बॉडीवर हे एक्स्ट्रा मास तुम्हाला दिसणार नाही, कारण गेली अनेक वर्षे मी माझ्या शरीरावर काम करते. शरीरावर आणि आपल्या मानसिकतेवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे, तरच आपण छान आणि सुंदर आयुष्य जगू शकतो. तर चला, जास्त त्या गोष्टींकडे न जाता आपण आपला हा शरीराचा हा भाग, जांघा, सीट, आपले दंड, या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित व्यायाम कसा करता येईल आणि त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर चला, पहिल्यांदा बसूनच करायच्या गोष्टी मी सांगणार आहे तुम्हाला. बसून करायचं शांतपणे. रोज जरी केलात ना तर याचा नक्की फायदा होणार आहे, जसं मी करते. कधी कधी मला उठून उभं राहून व्यायाम करायचा कंटाळा येतो. कंटाळा तर येणार, कारण प्रत्येकाला कंटाळा येतो, परंतु कंटाळा करून चालणार आहे का? नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर आहे, त्याला जपणं पहिला आपला धर्म आहे. तो आपण कधीच धर्म पाळत नाही. नको ते धर्म आपण पाळत असतो, नको त्या गोष्टी आपण करत असतो, परंतु आपल्या शरीराला आपण हवं तेवढं महत्त्व देत नाही. तर असं का होतं याचा विचार जरा तुम्ही करा. आणि याचं उत्तर जर तुम्हाला मिळत असेल तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये उत्तर पाहायला मला नक्कीच आवडेल. ठीक आहे. बरीच कारणं आहेत त्याच्यासाठी. तर आपण आपल्या शरीराला महत्त्व देत नाही, याच्या पाठीमागे बरीच कारणं आहेत, परंतु कुठेतरी या गोष्टी पाठीमागे टाकल्या पाहिजेत आणि आपल्या शरीराला महत्त्व देणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. तर तुम्ही नक्कीच आतापासून शरीराला महत्त्व द्याल, कारण ज्या गोष्टींसाठी आपण जगतो त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित पार पाडायच्या आहेत, आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आणि त्या जबाबदाऱ्यांमुळेच आपण आपल्या शरीराला जास्त महत्त्व देऊ शकत नाही. परंतु त्या जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी जर आपलं शरीर कमकुवत पडत असेल, आपल्या शरीराला जर कोणते आजार जडत असतील, आपलं शरीर साथ देत नसेल, तर आनंदानं त्या आपल्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करू शकत नाही. तर आपण आधी आपलं शरीर बळकट करा, आपलं माइंड बळकट करा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे तोंड देऊ शकाल, मग ते शारीरिक असो किंवा मानसिक असो. तर त्यासाठी आपण सदृढ राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याचाच एक संदेश देण्याचा प्रयत्न मी माझ्या मैत्रिणींना करत असते. तर बऱ्याच लोकांना मी माझे व्हिडिओ पाठवलेले आहेत की जेणेकरून, आता हा उद्देश असा वाटतो की पैसे कमवण्यासाठी यूट्यूब चालू केलेलं आहे वगैरे वगैरे, परंतु मला खूप हसू येतं या गोष्टींचं. मी ऑलरेडी पैसे कमवते, मी जॉब करते, मी एक शिक्षिका आहे आणि माझं ॲम्बिशनच हे होतं की मी शिक्षिका बनली पाहिजे. आणि खूप प्रयत्नानंतर, खूप कष्टानंतर आज मी एक हाडाची शिक्षिका म्हणून काम करते आणि मी खूप आनंदी आहे. माझ्या विद्यार्थ्यांसोबत खूप आनंद होतो हे सांगताना, कारण खूप वर्षापासून पाहिलेलं स्वप्न होतं, व्हिज्युअलायझेशन होतं आणि आज ते मी जगते. ठीक आहे. मात्र यूट्यूब चॅनल चालू करणं हा एक पैशाच्या मागे धावण्याचा मार्ग आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. तर हे असं काहीच नाही. जर तुम्ही स्वतःला आनंदी ठेवायचं असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनल चालू करा. तुम्ही जे काही रुटीन करता त्याचा व्हिडिओ बनवा. तुम्ही स्वतःला पहा की तुम्ही कसे दिसता. इतर लोक काय बोलतील, इतर लोक किती जण मला पाहणार आहेत याचा विचार तर अजिबातच करायचा नाही. ठीक आहे. तुम्ही एखादा संदेश देत असाल तर नक्की त्यांना त्याचा फायदा तुमच्या मैत्रिणींना किंवा इतर लोकांना नक्कीच होईल, परंतु तो संदेश पोहोचलाच पाहिजे, त्याने मला पाहिलंच पाहिजे किंवा रिप्लाय दिला पाहिजे, या गोष्टींचा विचार न करता ही एक खूप सुंदर दुनिया आहे, ती स्वतःमध्ये आपण अनुभवू शकतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी ही जर्नी चालू केलेला आहे आणि हा प्रवास मला खूप आनंद देऊन जातो. आणि पूर्ण दिवसभर एक व्हिडिओ मी सेंड करते, माझा व्यायाम करते, मला जे काही करायचा, माझा एक्सरसाइज, माझा योगा, मेडिटेशन सगळं मी करते. आणि एक व्हिडिओ मी 10 मिनटं मी माझ्या व्हिडिओंसाठी देते आणि मी एक व्हिडिओ अपलोड करते रोज आणि स्वतःचाच व्हिडिओ मी पाहत असते.
तर त्याच्यामध्ये मिळणारा आनंद खूप वेगळा आहे. कारण आयुष्य हे आनंद शोधण्यासाठी आहे, आनंदी जगण्यासाठी आहे. आणि तुमचा आनंद कशामध्ये आहे जर तुम्ही शोधू शकाल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि ठराविक काळानंतर आपल्या जबाबदाऱ्या थोड्या, आपली मुलं मोठी झालेली आहेत. आता माझं वय 45-46 चालू झालेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी प्रत्येकीमध्ये असतात, फक्त माझ्यामध्ये नाही, प्रत्येकीमध्ये काही ना काही परमेश्वरानं दिलेलं आहे. मात्र कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांमुळे, मुलं लहान होती, त्यांना डबे करून द्या, त्यांचा अभ्यास घ्या, कुटुंबाची जबाबदारी वाहताना आपण आपल्या आवडीनिवडी पूर्णपणे बाजूला, गठोडं बांधून बाजूला ठेवून देतो. हे खूप मोठं बलिदान आहे आपल्याकडून, सॅक्रिफाईस. ओके, तर हे न करता आपण, ठीक आहे आपण केलेलं पण आहे, वादच नाही, आपली ती जबाबदारी आहे आणि आपण केलंही पाहिजे. मात्र ठराविक वयानंतर आपण स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आता वेळ मिळतो, वयाच्या 40शी नंतर 35शी नंतर मुलं थोडीफार मोठी झालेली असतात, त्यांचं ते थोडंफार पाहू शकतात. तर त्यांनाही करू दिलं पाहिजे, त्यांची जबाबदारी त्यांना सांगून दिली पाहिजे आणि त्यांना थोडं करू द्या. आणि तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून राहा, ते व्यवस्थित करतात नाही करतात. कारण त्यांना आयुष्यामध्ये घडायचं आहे तर त्यांनी त्यांची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आता माझ्याही मुली मोठ्या झालेल्या आहेत, त्यामुळे एवढं काही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं काहीच नाही आहे. तर मी माझं आयुष्य माझ्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करते. बऱ्याच गोष्टी परमेश्वराने माझ्यामध्ये दिलेल्या आहेत, बऱ्याच कला आहेत, त्या मी अनुभवण्याचा प्रयत्न करते. जे पाठीमागं पडलेलं आहे ते पुन्हा आणण्याचा प्रयत्न करते आणि माझं आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करते. आणि माझ्यासोबत जर माझ्या मैत्रिणीही काहीतरी करत असतील तर त्याहून मोठा आनंद आणि त्याहून मोठं पुण्य काही नाही असं मला वाटतं. आणि म्हणून मी हे व्हिडिओ बनवते, स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःला एंगेज ठेवण्यासाठी. बऱ्याच गोष्टींचं टेन्शन आपल्या डोक्यामध्ये असतं, तर त्याला कुठेतरी बाजूला, टेन्शन तर कायमचंच असणार, आपण त्याच्यामध्येच गढून जाण्यापेक्षा आपण स्वतः असं काहीतरी वेगळं करत असू तर थोड्या काळापुरती तरी आपलं ते टेन्शन बाजूला राहू शकतं. कारण आयुष्य आहे म्हटलं तर या गोष्टी असणारच आहेत. आपला व्यायाम खूप महत्त्वाचा आहे, आपली बॉडी, आपलं शरीर व्यवस्थित ठेवायचं आहे तर आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा पाय सरळ ठेवायचे आहेत, ठीक आहे. ओके, मी दिसते आता पूर्णपणे बॉडी सरळ, ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपला पोटावर दाब आला पाहिजे, इथे ताण आला पाहिजे. जिथे जिथे दाब आणि ताण येतो तिथे नक्कीच काहीतरी चांगला परिणाम होताना दिसतो, काहीतरी वेगळं घडताना दिसतो. आपल्या आयुष्यामध्ये पण तसंच आहे, जेवढा ताण आपल्या आयुष्यावर येईल तेवढे आपण घडत जातो. तसंच इथे आहे, खूप नॅचरल प्रोसेस आहे ही. तर खाली यायचं आहे हळूहळू, बघा पोटावर ताण येईल, पोटावर दाब येईल, कमरेवर ताण येईल, ठीक आहे. जा खाली हळूहळू असेच. कमरेतून वाकण्याचा प्रयत्न करा आणि खाली डोकं टेकवण्याचा प्रयत्न करा. हे आहे पश्चिमोत्तानासन. नियमितपणे तुम्ही करत असाल तर नक्की याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला नक्की जाणवेल. मात्र हे करणं थोडं अवघड आहे, त्यासाठी मी तुम्हाला कशा पद्धतीने पुढे जायचं आहे. तर हे करत असताना आपल्या या पोटऱ्या, या जांघा, पोट आणि पाठ, त्याचबरोबर हात, या सर्वांवर ताण आणि दाब येत असतो. जर तुम्ही करून पाहिलं त्याचा अनुभव तुम्हाला येणार आहे, ठीक आहे. आणि सुरुवातीचे थोडे दिवस तुम्हाला खूप त्रास होईल, तुमचे स्नायू दुखायला लागतील, कारण अशा पद्धतीचा वेगळ्या प्रकारचा ताण कधी तुम्ही दिलेला नाही तुमच्या शरीराला, तुमच्या स्नायूंना, तुमच्या पेशींना. तर अचानकपणे जेव्हा तुम्ही सुरुवात करता तर सुरुवातीचा 1 आठवडा तुम्ही पेन, जे दुखणं आहे ते सहन करायला हवं. कारण त्याच्यानंतरच तुम्हाला काहीतरी तो कम्फर्ट झोन मिळणार आहे आणि तुम्ही तो व्यायाम किंवा योगासन जे काही तुम्ही करत आहात ते तुम्ही एन्जॉय करू शकता. कारण जे काही आपण करतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद भेटला पाहिजे. आनंद नाही तर त्याच्या करण्यामध्ये काही अर्थ नाही. मला खूप आनंद भेटतो जेव्हा मी हे करते आणि गेली बरीच वर्षे मी हे करते.
तेव्हा असं वाटलं की मला इतका आनंद होतो हे करताना, तर चला व्हिडिओ का नाही बनवला पाहिजे आणि माझ्या मैत्रिणीही हे करू शकतात. आणि म्हणून मी आत्ता जस्ट 1-2 महिने झालं हे चालू केलेलं आहे. परंतु याच्या आधी बऱ्याच वर्षापासून मी माझा योगा, मेडिटेशन आणि एक्सरसाइज या गोष्टींमध्ये मला खूप रस आहे आणि म्हणून मी हे सगळं एन्जॉय करते माझ्या पातळीवर. तर चला, पश्चिमोत्तानासन करत असताना खाली वाकायचे. बघा, जास्तीत जास्त डोकं आपल्या पायांवर टेकवण्याचा प्रयत्न करा. जर टेकत असेल तर तुम्ही सक्सेसफुल आहात या आसनामध्ये. परंतु आसन टिकवून ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही आसन आपला जो माथा आहे इथे पायांवर टेकवता, तेव्हा येणारा अनुभव तुम्ही प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. जर खरोखर तुम्ही सिरियस आहात आणि हे करू इच्छिता, तर करत असतानाचा जो अनुभव आहे, तुमचं डोकं टेकत नाही, मग तुम्ही कसे प्रयत्न करता. जर डोकं तुमचं टेकत असेल तर स्नायूंवर येणारा जो ताण आहे तो तुम्हाला काय सांगतो, तुम्हाला कशा वेदना होतात, हे जर तुम्ही मला शेअर करत असाल तर अजूनही या प्रोसेस सोप्या होतील असं मला वाटतं. तर चला, कमरेतून वाका. पोटातून जर वाकलं तर आपल्याला जास्त त्याचा फायदाही नाही होणार आणि पटकन आपण माथा टेकू शकणार नाही. तर चला, तर मी आता 10 सेकंद या आसनामध्ये थांबलेली होते आणि हे 10 सेकंद माझ्या पोटऱ्या, जांघा, कंबर, पोटावर इतका त्रास होत नाही. ज्याचं पोट जास्त असेल त्याला थोडासा होईल त्रास किंवा आपला माथा टेकणार नाही, परंतु पोटावर काही त्रास मला जास्त जाणवला नाही. परंतु इथे पोटऱ्या जास्त स्नायू जबरदस्त ताणले जातात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. आणि जेवढा वेळ आपल्याला ते सहन करता येईल तेवढा वेळ आपल्याला जास्तीत जास्त सहन करायचा आहे. मी ॲटलिस्ट 1 मिनिट अशा कंडिशनमध्ये राहू शकते. व्हिडिओ जास्त वेळ जायला नको म्हणून मी 10 सेकंद थांबलेली आहे आणि तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करते. जांघा, ह्या पोटऱ्या, पाठ, जेव्हा आपण खाली वागतो या सर्वांवर दाब आणि ताण येतो आणि त्याचा नक्कीच आपल्याला चांगला फायदा होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला शक्य होत असेल तर हे करायचंच आहे नियमितपणे. प्रयत्न करा. नक्कीच थोड्या प्रयत्नानंतर तुम्हाला ते सोपं होणार आहे. यानंतर बटरफ्लाय एक्सरसाइज हे मी तुम्हाला नेहमीच दाखवते, कारण तुम्हाला दाखवत असताना मला माझाही व्यायाम करायचा असतो. तर बघा, बॉडी स्ट्रेट ठेवायची आहे. याच्याने काय होतं की हा जो भाग आहे याच्यावर भरपूर ताण येतो, बॉडी स्ट्रेट राहते आणि संपूर्ण आपल्या बॉडीवर चांगला परिणाम होतो. त्यामुळे हा स्पीड इतका वाढवायचा की आपले पाय जे आहेत ते जमिनीला टेकले पाहिजेत. या बाजूची मांडी माझी जमिनीला टेकते, ते मला जाणवतं. अजून याच्यावर मला काम करायचं आहे. जमिनीला टेकून वर येत असेल तर अतिशय उत्तम. पहा, स्पीड असेल तर त्याचा वेग अजूनच जास्त होऊन जमिनीला टेकायला मदत होईल. बघा, आवाज येतो. ठीक आहे. तर या बाजूची मांडी खाली टेकते, कुठेतरी माझे प्रयत्न सार्थकी लागत आहेत. ठीक आहे. बटरफ्लाय एक्सरसाइज तुम्ही नियमितपणे करायचंच आहे. यानंतर ही एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवलेली आहे, पण आता पाय जास्त मी पसरवू शकत नाही. या पद्धतीनं जास्त होतील तेवढे आपल्याला पाय पसरवायचे आहेत, जास्त पसरवायचे आहेत. आणि या पद्धतीनं आपल्याला मी तुम्हाला दाखवते. एक पायाने पाय भरपूर पसरवायचे आहेत. ठीक आहे. या पद्धतीनं उद्देश फक्त तुम्हाला दाखवण्याचा नाही, मी तुम्हाला दाखवत माझं एक्सरसाइज करत असते, कारण ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपले जे
आता मांडी घालायची. मांडी घालत असताना आपण योगा जर करत आहात तुम्ही तर पद्मासन घालणं खूप गरजेचं आहे. परंतु आत्ता मी तुमच्यासमोर फक्त एका मांडीचं पद्मासन घालून दाखवते, कारण प्रत्येकाला हे शक्य नाही. आणि जेव्हा तुम्ही जेव्हा एका पायाने पद्मासन घालता तेव्हाही तुमची बॉडी स्ट्रेट होते. याचा महत्त्वाचा उद्देश हा आहे की तुमची बॉडी स्ट्रेट असायला हवी. ठीक आहे, तर चला इथला आपल्याला हा जो मासल भाग आहे तो थोडा कमी करायचा आहे. तसे माझे दंड खूपच मजबूत आहेत, तुम्ही पाहू शकता. 1 2 3 4 5 6. याच्याने फक्त दंडांचाच नाही तर हा सुद्धा व्यायाम होतो, आपल्या या खांद्यांचा व्यायाम होतो, शोल्डर. आणि याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, उलट्या दिशेने कंप्लीट राऊंड घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कंप्लीट राऊंड, यू कॅन सी. ओके, 5 6. ठीक आहे. यानंतर आपल्याला हाताची घडी थोडकी घालायची आहे. खरं तर हे आपल्याला वज्रासनात बसून करायचं आहे, म्हणजे आपल्याला ते सोयीस्कर जातं. ठीक आहे, वज्रासनात बसायचं. पण मी तुम्हाला सांगते की वज्रासनसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. पाठीमागे पाय घ्यायचा, दोन्ही पाय घ्यायचे आणि हे बघा या पद्धतीनं पाठीमागे अंगठ्यावर अंगठा आला पाहिजे आणि बसा. थोडासा त्रास होईल तुम्हाला इथे. आता मला तो त्रास होत नाही, कारण मी नियमितपणे बसत असते. जेवण झाल्यानंतर मी 5 मिनटं रोज बसते, कारण इथे आपलं जेवण झालं की आपल्याला जास्त जे आपलं रक्ताभिसरण क्रिया आहे ते इथे आली पाहिजे पोटामध्ये पचन होण्यासाठी. आणि आपण जेव्हा या पद्धतीने बसतो वज्रासनामध्ये तेव्हा इथे आपला लॉक होतो आणि लॉक झाल्यानंतर जे रक्ताभिसरण क्रिया आहे ती संपूर्ण आपल्या पचन संस्थेकडे जाते आणि आपलं पचन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते. हे त्याच्या मागचं कारण आहे. आणि म्हणून आपल्याला जेवण झाल्यानंतर नियमितपणे 5 मिनटं तरी आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला वज्रासनामध्ये बसायचे आहेत. ठीक आहे, तर आपल्याला या पद्धतीनं बसायचे. तर इथलं मी कारण सांगत होते की कशा पद्धतीनं आपल्याला. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, अशा पद्धतीनं हा व्यायामही आपल्याला करायचा आहे. याच्याने बऱ्याच गोष्टींचा व्यायाम होतो. तुम्ही करून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की कोणकोणत्या गोष्टींची हालचाल होते, कुठे ताण येतो आणि कशा पद्धतीचा सकारात्मक परिणाम तुमच्या बॉडीवर होत राहतो. तर ते करून पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. ठीक आहे, तर या पद्धतीनं आपल्याला आसनं करायची आहेत. या बैठक स्थितीमधून असं मी काही नेमकं ठरवत नाही की हेच केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. तर ज्या स्थितीमध्ये मी बसलेली असते त्या स्थितीमध्ये मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तर बघा, आता मी वज्रासनामध्ये बसलेली आहे. तुम्ही याच कंडिशनमध्ये पुढे जाऊ शकता. याच्यामध्ये मिळणारा आनंदच वेगळा आहे. तुम्ही हे करून पहा. जेव्हा मी खाली या पद्धतीनं वज्रासनामध्ये खाली माझा माथा टेकवते, हात पुढे पसरवते, तेव्हा एक वेगळाच आनंद, एक वेगळी शांती मनाला मिळून जाते. शरीराला सुद्धा, फक्त मनाला नाही तर शरीराला सुद्धा एक वेगळं रिलॅक्सेशन मला मिळत असतं. आणि अशा पद्धतीनं आपलं रिलॅक्सेशन कुठे आहे ते आपण शोधायला हवं. तर अशा पद्धतीनं व्हिडिओ बराच मोठा झालेला आहे, परंतु मला असं वाटत नाही की कोणतीच गोष्ट यामध्ये वायफळ आहे. ज्या काही गोष्टी मी बोललेली आहे, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला करून दाखवलेल्या आहेत त्या नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरतील अशी अपेक्षा करते. आणि माझी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परंतु या सगळ्या गोष्टींपेक्षा तुम्ही स्वतः व्यायाम, योगा, मेडिटेशन आणि स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. कारण आपलं आयुष्य किती आहे पुढे अजून आपल्याला माहिती नाही.
तर कुठेतरी 45 म्हटलं तर उतरती कळा लागलेली आहे आणि यानंतर तरी स्वतःकडे वेळ देणं गरजेचं आहे. आणि जे कोणी 35च्या पुढच्या माझ्या मैत्रिणी आहेत, 35, 40, 45, 50, त्यांनी तरी नक्कीच मनावर घेतलं पाहिजे. कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्याला शेअर करता येत नाही. तर स्वतःकडे लक्ष द्या, स्वतः आनंदी कुठे राहू शकता, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या मुलांची काळजी घ्या आणि सर्वांची काळजी घेत, सर्वांना आनंदी ठेवत, स्वतःही आनंदी कसे राहू याचा विचार करायचा आहे. आणि जमल्यास स्वतःचं यूट्यूब चॅनलही चालू करा. कुणाला काहीच सांगायची गरज नाही, स्वतः चालू करायचा, स्वतःचे व्हिडिओ पाहायचे आणि स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.